नमस्कार मित्रांनो, मी वैभव मेश्राम. स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत माडा परीक्षा भरतीसाठीचे मराठीचे प्रश्नसंच. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. पर्याय क्रमांक 1 श्याम मनोहर, पर्याय क्रमांक 2 कौतिकराव ठाले पाटील, पर्याय क्रमांक 3 नरेंद्र जाधव, पर्याय क्रमांक 4 रंगनाथ पठारे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रंगनाथ पठारे. महाराष्ट्र भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? पर्याय क्रमांक 1 प्रवरसेन, पर्याय क्रमांक 2 विष्णुआचार्य, पर्याय क्रमांक 3 मुकुंदराज, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रवरसेन. सेतुबंध हा ग्रंथ प्रवरसेन यांनी लिहिला. खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? पर्याय क्रमांक 1 तमिळ, पर्याय क्रमांक 2 मराठी, पर्याय क्रमांक 3 संस्कृत, पर्याय क्रमांक 4 उडिया. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मराठी. मराठी ही अभिजात भाषा नाही. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला रिकामी जागा म्हणतात. पर्याय क्रमांक 1 व्याकरण, पर्याय क्रमांक 2 भाषाशास्त्र, पर्याय क्रमांक 3 लिपी, पर्याय क्रमांक 4 बाराखडी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व्याकरण. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. विसर्ग हा एक रिकामी जागा वर्ण आहे. पर्याय क्रमांक 1 तालव्य, पर्याय क्रमांक 2 ओष्ठ, पर्याय क्रमांक 3 कंठ्य, पर्याय क्रमांक 4 दंत तालव्य. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कंठ्य. विसर्ग हा एक कंठ्य वर्ण आहे. व्यंजन संधी कसे तयार होते? पर्याय क्रमांक 1 व्यंजनामध्ये स्वर किंवा विसर्ग मिसळून, पर्याय क्रमांक 2 व्यंजनामध्ये स्वरादी मिसळून, पर्याय क्रमांक 3 व्यंजनामध्ये फक्त व्यंजन मिसळून, पर्याय क्रमांक 4 व्यंजनामध्ये स्वर किंवा व्यंजन मिसळून. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्यंजनामध्ये स्वर किंवा व्यंजन मिसळून. प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? पर्याय क्रमांक 1 सामान्य नाम, पर्याय क्रमांक 2 विशेष नाम, पर्याय क्रमांक 3 भाववाचक नाम, पर्याय क्रमांक 4 पदार्थवाचक नाम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाववाचक नाम. प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे. भाववाचक नाम ओळखा. पर्याय क्रमांक 1 उंची, पर्याय क्रमांक 2 शरद, पर्याय क्रमांक 3 पुस्तक, पर्याय क्रमांक 4 झाडे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उंची. उंची हे भाववाचक नाम आहे. जळू या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधा. पर्याय क्रमांक 1 जळा, पर्याय क्रमांक 2 जडे, पर्याय क्रमांक 3 जळवा, पर्याय क्रमांक 4 जळ्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जळवा. जळू या शब्दाचा अनेकवचनी जळवा शब्द आहे. बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? पर्याय क्रमांक 1 बोकडी, पर्याय क्रमांक 2 बोकडीन, पर्याय क्रमांक 3 शेळी, पर्याय क्रमांक 4 मेंढी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेळी. बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी शेळी आहे. अनुरूप, अनुस्वार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग रिकामी जागा संधी होते. पर्याय क्रमांक 1 पूर्वरूप, पर्याय क्रमांक 2 पररूप, पर्याय क्रमांक 3 नवरूप, पर्याय क्रमांक 4 अनुरूप. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पूर्वरूप. अनुरूप, अनुस्वार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग पूर्वरूप संधी होते. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? पर्याय क्रमांक 1 पुरुषवाचक, पर्याय क्रमांक 2 संबंधी, पर्याय क्रमांक 3 आत्मवाचक, पर्याय क्रमांक 4 दर्शक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दर्शक. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी दर्शक या सर्वनामाचा वापर करतात. हा, असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत? पर्याय क्रमांक 1 संख्यावाचक, पर्याय क्रमांक 2 क्रमवाचक, पर्याय क्रमांक 3 सार्वनामिक, पर्याय क्रमांक 4 गणनावाचक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सार्वनामिक. हा, असा, असला, इतका ही सार्वनामिक विशेषणे आहेत. पूजा हा शब्द कोणत्या प्रकाराचा आहे? पर्याय क्रमांक 1 तद्भव, पर्याय क्रमांक 2 तत्सम, पर्याय क्रमांक 3 परभाषी, पर्याय क्रमांक 4 देशी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तत्सम. पूजा हा शब्द तत्सम प्रकारातला आहे. खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून आला आहे? पर्याय क्रमांक 1 तंबाखू, पर्याय क्रमांक 2 किल्ली, पर्याय क्रमांक 3 दादर, पर्याय क्रमांक 4 हापूस. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किल्ली.
किल्ले हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे. पुढीलपैकी देशी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 गाव, पर्याय क्रमांक 2 दूध, पर्याय क्रमांक 3 झाड, पर्याय क्रमांक 4 अत्तर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 झाड. झाड हा शब्द देशी आहे. विधेय म्हणजे पर्याय क्रमांक 1 कर्म, पर्याय क्रमांक 2 पूरक, पर्याय क्रमांक 3 कर्ता, पर्याय क्रमांक 4 क्रियापद. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्रियापद. विधेय म्हणजे क्रियापद. अपसर्ग घटित शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 भांडखोर, पर्याय क्रमांक 2 चिडखोर, पर्याय क्रमांक 3 धारदार, पर्याय क्रमांक 4 आहार. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आहार. आहार हा अपसर्ग घटित शब्द आहे. खालीलपैकी प्रत्येक घटित शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 बागवान, पर्याय क्रमांक 2 शानबान, पर्याय क्रमांक 3 बगीचा, पर्याय क्रमांक 4 बागेवाडी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बागवान. हा प्रत्येक घटित शब्द आहे. शुद्ध शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 पारितोषिक, पर्याय क्रमांक 2 पारितोषिक, पर्याय क्रमांक 3 पारितोषिक, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पारितोषिक.